नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे डिव्हिजिबल बाय 23चा रूल. डिव्हिजिबल बाय 23चा रूल काय आहे? जसं की बघा 23 हा काय आहे, एक प्राईम नंबर आहे. त्याच्यामुळे याचा रूल थोडा डिफरंट आहे. म्हणजे इथे कोप्राईम नंबरचा कन्सेप्ट जो आहे इथे हा अप्लिकेबल नाही आहे. आता डिव्हिजिबल बाय 23चा रूल काय आपल्याकडे, की जसं की कोणताही नंबर जो राहील त्या नंबरच्या लास्ट डिजिटला 7ने मल्टिप्लाय करायचा. लास्ट डिजिटला 7ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर त्याला ॲड करायचं रिमेनिंग नंबर्समध्ये. ठीक आहे. बघा आता समजा इथे मी एक नंबर घेतला 529. ठीक आहे. काय म्हटलं रूल बघा इथे, केअरफुली थोडंसं बघा इथे. लास्ट डिजिट मल्टिप्लाय बाय 7. लास्ट डिजिट मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे 9ला 7ने मल्टिप्लाय करायचं. 9 7चा तुम्हाला भेटणार ह्या ठिकाणी 63. आता 7 हा तर 9 तर गेला इथून. हा 9 गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसतं ह्या ठिकाणी रिमेनिंग नंबर काय आहे, 52. 52मध्ये प्लस करायचं, ॲड करायचं म्हटलं रिमेनिंग नंबरमध्ये ह्या मल्टिप्लिकेशनला. तुम्हाला भेटते ह्या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन 63 आपण काढलेलं आहे. 52 + 63 याचं ॲडिशन जी आहे ते भेटणार तुम्हाला 115. आता हा 115 जो आहे हा 115 23चा कंप्लीट डिव्हिजिबल आहे. म्हणजे तुम्हाला याचं कोशंट भेटते ह्या ठिकाणी 5 आणि रिमाइंडर भेटतं तुम्हाला ह्या ठिकाणी याचा 0. ठीक आहे. म्हणजेच इथे आपण असं सांगू शकतो, आता रिमाइंडर 0 भेटला म्हणजे हा 5 to 9 जो आहे हा डिव्हिजिबल आहे 23चा. ठीक आहे. बघा अजून एक क्वेश्चन. सपोज आता एक नंबर घेतला मी 1380. बघा कन्सेप्ट तोच आहे, कन्सेप्ट सेम कन्सेप्ट अप्लाय करायचा आहे. लास्ट डिजिट तुमच्याकडे काय दिसतं आहे ह्या ठिकाणी 0. म्हणजे लास्ट डिजिट मल्टिप्लाय बाय 7 करायचा. ठीक आहे. काय येईल इथे 0 × 7 तुम्हाला भेटणार याचा आन्सर 0. आता रिमेनिंग जे डिजिट आहे, रिमेनिंग डिजिट कोणता आहे त्याला 138. याच्यामध्ये हा 0 ॲड करायचा, तुम्हाला याचा आन्सर भेटणार 138च भेटणार. आता ह्या 138चा परत लास्ट डिजिट काय आहे, ह्या 138चा लास्ट डिजिट तुम्हाला दिसतं आहे ह्या ठिकाणी 8. म्हणजे ह्या 8ला मल्टिप्लाय करायचं 7ने. 7 8 किंवा 8 7 56. आता यातले कोणते डिजिट उरलेले आहे 13 हा नंबर उरला. 13मध्ये इथे 56ला ॲड करायचं, तुम्हाला भेटणार याचा आन्सर 69. हा जो 69 जो आहे हा 69 हा डिव्हिजिबल आहे 23चा. ज्यात कोशंट तुम्हाला भेटणार 3, रिमाइंडर भेटणार तुम्हाला ह्या ठिकाणी 0. एवढं हे भेटल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण हे कन्वे करू शकतो की 1380 इज डिव्हिजिबल बाय 23. कारण की इथे नाही का लास्ट डिजिटला आपण मल्टिप्लाय केलं 7ने आणि त्याला आपण ॲड करत गेलो रिमेनिंग डिजिट्समध्ये. तर शेवटी तुम्हाला जे आन्सर भेटलं तो आहे 23चा मल्टिपल, म्हणजे डिव्हिजिबल म्हणू शकतो त्याला किंवा मल्टिपल म्हणू शकतो. म्हणजे तो दिलेला नंबर जो आहे तो पण आहे 23चा डिव्हिजिबल आहे. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.